आणि दुनियादारीमधून घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा। रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केलाय। युक्रेनचे 48 ड्रोन रशियन सैन्याने पाडलेत। युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेमध्ये महत्त्वाची बैठक सुरू असताना रशियाने युक्रेनवर हा मोठा हल्ला केला। गेल्या 2 दिवसात 70 युक्रेनियन ड्रोन नष्ट केल्याचा दावा रशियाने केलेला आहे। रशियाचा ओइलगोल, कुर्स्क, ब्रायन्स्क, स्मोलेन्स्क आणि क्रास्नोडार या भागांमध्ये युक्रेनकडून ड्रोन हल्ले करण्यात आलेले होते। मात्र रशियन हवाई संरक्षण यंत्रणेने हे हल्ले निष्फळ ठरवलेले आहेत। ट्रम्प यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर जेलेन्स्की यांना युरोपियन नेत्यांनी पाठिंबा दिलाय। इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी सुद्धा माहिती दिली। अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीचा प्रस्ताव मांडलेला होता। त्यानंतर ट्रम्प आणि जेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद सुद्धा झाला। सोबतच ट्रम्प यांनी शांतता प्रस्ताव मान्य न केल्यास युक्रेनला एकटं पाडण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला होता। त्यावरच युरोपियन नेत्यांनी तुम्ही एकटे नाहीत, आम्ही तुमच्यासोबत असल्याचं म्हणत हा पाठिंबा दर्शवलाय। जगातील सर्वात मोठ्या आण्विक शक्तींपैकी रशिया आणि अमेरिका यांच्यात थेट संघर्ष होण्याची आता शक्यता आहे। अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी घेतलेल्या भूमिकेमुळे परिस्थिती आणखी बिघडत चालली आहे। तसेच युक्रेन युद्धात अमेरिकन आणि युरोपियन देशांनी थेट हस्तक्षेप करत रशियाविरोधात शस्त्रसज्जता वाढवलेली आहे। त्यामुळे जागतिक संघर्षाचा धोका दिवसेंदिवस वाढतोय। युद्धाच्या सावटाखाली असलेल्या जगाला सावरण्यासाठी शांततापूर्ण वाटाघाटी हाच सर्वोत्तम मार्ग असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्गी वर्निशिन्स यांनी जागतिक तणाव वाढत असल्याचा गंभीर इशारा दिलाय। त्यांनी युक्रेन युद्धासाठी पश्चिमी देशांना जबाबदार धरत जागतिक पातळीवरील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो असं म्हटलेलं आहे। तसंच आण्विक शक्ती असलेल्या देशांमध्ये थेट संघर्षाची शक्यता निर्माण होत असल्यानं जगासाठी धोका असल्याचं सुद्धा वर्शिनिन यांनी म्हटलेलं आहे। रशियानं अनेकदा शांततेसाठी संवादाचा आग्रह धरलेला असला तरी सुद्धा पाश्चात्य राष्ट्रांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्यावर चर्चेदरम्यान जोरदार टीका केली। ट्रम्प यांनी युक्रेनला दिलेल्या अमेरिकेच्या मदतीबद्दल जेलेन्स्की यांनी कृतज्ञता व्यक्त केली नसल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच ट्रम्प यांनी जेलेन्स्की यांनी त्यांचा शांतता प्रस्ताव मान्य केला नाही तर अमेरिका युक्रेनला सोडून देईल असा इशारा सुद्धा दिलाय। यावर बोलताना जेलेन्स्की यांनी भविष्यात रशियामुळे अमेरिकेमध्ये सुद्धा धोक्यात असल्याचं म्हटलेलं आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनानं इस्रायलला मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र विक्रीसाठी मान्यता दिलेली आहे। त्यामुळे इस्रायली सैन्याची ताकद आता मोठ्या प्रमाणावर वाढेल। अमेरिका आणि इस्रायलमधील हा संरक्षण करार जवळपास 3 अब्ज अमेरिकी डॉलर्स किमतीचा असून यात अत्याधुनिक दारुगोळा, बॉम्ब आणि लष्करी उपकरणांचा समावेश आहे। अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानं पुढील वर्षांपासून इस्रायलला शस्त्रांचा साठा सुरू होईल असं जाहीर केलं। चीन मसूद अझहर आणि इतर दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याच्या प्रस्तावांना अडथळा सध्या आणते। भारतानं याला विरोध करत चीन दहशतवाद्यांचं संरक्षक असं संबोधलं। तसंच भारतानं सुरक्षा परिषदेतील प्रक्रियांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्यानं सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली। तसंच चीननं वारंवार पाकिस्तान स्थित दहशतवाद्यांना काळ्या यादीमध्ये टाकण्याच्या प्रस्तावांना व्हेटो लावण्यात आलाय। अफगाणी तालिबाननं पाकिस्तान विरोधात अमेरिकन शस्त्र वापरण्यास सध्या सुरुवात केली। ही तीच शस्त्र आहेत जी 2021 मध्ये अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून घाईघाईनं माघार घेतल्यानंतर ही मागे राहिलेली होती। या मुद्द्यावर पाकिस्ताननं तीव्र चिंता सध्या व्यक्त केली आहे। पाकच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी या शस्त्रांचा वापर पाकिस्तानच्या हद्दीत हल्ले करण्यासाठी होत असल्याचं म्हटलं। तसंच अफगाणी अधिकाऱ्यांनी या समस्येचं निराकरण करण्यासाठी पावलं उचलण्याची विनंती सुद्धा केलेली आहे। मेक्सिकोनं ड्रग्स माफियाला अमेरिकेच्या स्वाधीन केला। 40 वर्षांपूर्वी ड्रग्स माफिया राफेल कॅरो क्विटेरोलानं एका अमेरिकन एजंटची हत्या केली होती। क्विटेरो एफबीआयच्या टॉप 10 वॉन्टेड यादीमध्ये होता, तर अमेरिकेनं त्याच्यावर 140 कोटी रुपयांचं बक्षीस ठेवलेलं होतं। अमेरिकन तपास संस्था सीआयएच्या अधिकाऱ्यांना लाच देऊन तो आपलं काम करून घेत असे असा दावा सुद्धा केला जात होता। माफियाला 40 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा तर सुनावण्यात आलेली होती, मात्र तो 2013 मध्ये तुरुंगातून पळून गेलेला होता। पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवा प्रांतातील मशिदीमध्ये नमाज पठणावे
स्फोट झाला, ज्यामध्ये 5 जण ठार झालेत. 20 जण यामध्ये जखमी आहेत. नमाज पठणासाठी मोठ्या संख्येने लोक मशिदीमध्ये जमलेली होती. त्याच दरम्यान हा भीषण स्फोट घडला. स्फोटात अनेक जण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची प्रकृती ही गंभीर असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मौलाना हमीदुल हक्कानी यांना लक्ष्य करण्यासाठी स्फोट घडवून आणला गेला असं अधिकाऱ्यांचं म्हणणं. तर हक्कानी जमाते उलेमा हे इस्लामचे प्रमुख आहेत. अंतराळप्रेमी आणि खगोलप्रेमी यांच्यासाठी एक महत्त्वाचा क्षण समोर आलाय. प्रसिद्ध ब्रिटिश छायाचित्रकार जोश डुरी यांनी पहिल्यांदाच पृथ्वीसहित सूर्यमालेतील 7ही ग्रहांना एकाच फ्रेममध्ये टिपलं. ही दुर्मिळ खगोलीय घटना त्यांनी त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली आहे. या घटनेला ग्रेट प्लॅनेटरी परेड असं म्हटलं जातं. या घटनेमध्ये सूर्यमालेतील 8ही ग्रह एका सरळ रेषेमध्ये आलेले होते आणि याचवेळी जोश यांनी इंग्लंडमधील सॉमरसेटच्या मेंडिप हिल्सवरून हे छायाचित्र टिपलंय. 1982 नंतर पहिल्यांदाच अशी घटना घडल्यानं हे छायाचित्र ऐतिहासिक ठरलंय. दक्षिण चीनमधील युआनशुई नदीत तेल सांडल्यानंतर साफसफाई करणाऱ्या एका जहाजानं एका लहान बोटीला धडक दिली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय. युआनशुई नदीत जहाजानं बोटीला धडक दिल्यानं 19 जण पाण्यामध्ये पडलेले होते. या तिघांना वाचवण्यात यश आलंय, तर 5 जण बेपत्ता असल्याची माहिती सुद्धा मिळते. या ठिकाणी नदी 60 मीटरपेक्षा जास्त खोल आणि 500 मीटर रुंद होती आणि या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर सध्या व्हायरल केला जातोय. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सरकारी विभागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कपातीची मोहीम आता अधिक तीव्र होते. USAID पाठोपाठ आता हवामान खातं आणि सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर सुद्धा गदा आली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचा घेतलेला निर्णय आता वादग्रस्त ठरलाय. अमेरिकेच्या 5 माजी संरक्षण मंत्र्यांनी या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बडतर्फीवर सुनावणी घेण्याची मागणी आता केलेली आहे. बांगलादेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. देशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशमध्ये परतण्याचे संकेत आता दिले आहेत. गेल्या वर्षी 5 ऑगस्ट 2024 रोजी मोठ्या हिंसाचारानंतर त्यांना ढाका सोडून भारतामध्ये आश्रय घ्यावा लागलेला होता. आता त्यांनी सत्ताधारी मोहम्मद युनूस यांच्या सरकारवर गंभीर आरोप करत न्यायाची लढाई लढण्याचा इशारा दिलाय. तर व्हिडिओ संदेश जारी करत हसीना यांनी त्या लवकरच बांगलादेशमध्ये परतणार असल्याचं म्हटलं आणि त्यांच्या व्हिडिओमुळे बांगलादेशच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी खळबळ माजली आहे. तर कॅनडामध्ये भारतविरोधी वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खलिस्तानी विचारसरणीच्या गटांनी विविध प्रकारच्या कारवाया केल्यानं भारत आणि कॅनडा संबंधांमध्ये तणाव चांगलाच वाढलाय. परंतु अशा परिस्थितीतही भारतीय वंशाच्या 5 उमेदवारांनी ओंटारिओ विधानसभेत स्थान मिळवलं. तसेच या निवडणुकीमध्ये भारतीय वंशाच्या उमेदवारांनी आपली ताकद सिद्ध करत लोकप्रियता कायम असल्याचं सुद्धा दाखवून दिलंय. तर ओंटारिओ या विधानसभा निवडणुकीत अनेक ज्येष्ठ मंत्र्यांनी पुन्हा एकदा विजय संपादित केला. टेस्लाचे मालक आणि अब्जाधीश एलॉन मस्क हे 14व्या बाळाचे पिता बनले आहेत. त्यांची कंपनी न्यूरालिंकच्या एक्सक्लुझिव्ह आणि मस्क यांच्या जोडीदार शिवॉन जिलिस यांनी या बाळाला जन्म दिला. त्यांनी या बाळाचं नाव सेल्डन लायरकस असं ठेवलंय. शिवॉन यांनी स्वतःच्या बाळाच्या जन्माची घोषणा सुद्धा केली. शिवॉन आणि मस्क यांना आधीच 3 मुलं आहेत. यामध्ये 2 जुळी मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. 2021 मध्ये त्यांनी जुळ्या मुलांना तर गेल्या वर्षीच त्यांनी मुलगी आर्केडिया हिला जन्म दिलेला होता. ऑस्ट्रेलियामधील मेलबर्नमध्ये एका जोडप्यानं 4 तासात मृतदेहाशेजारी बसून विमान प्रवास केलाय. एका मुलाखतीत या जोडप्यानं त्यांचा अनुभव शेअर केलाय. हे जोडपं विमानातून मेलबर्न ते डोहा असा प्रवास करत होतं आणि याचवेळी विमानात अचानक एका महिलेची तब्येत खराब झाली. त्यातच या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर या महिलेला मृतदेह या जोडप्याच्या बाजूला सीटवर ठेवण्यात आला आणि या जोडप्यानं उरलेले 4 तास मृतदेहासोबत प्रवास केलाय. या प्रवासादरम्यान हे जोडपं प्रचंड घाबरलेलं होतं. उत्तराखंडच्या माना येथे हिमस्खलनातून 33 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलाय. माना आणि बद्रीनाथ दरम्यान सीमा रस्ते संघटनेचा कॅम्प गाडला गेला होता. तर सुरुवातीला 57 जण यामध्ये गाडले गेले होते. त्यापैकी 33 जणांना वाचवण्यात यश आलंय. लष्करी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 4 कामगारांचा यामध्ये मृत्यू झालाय. उत्तराखंड सरकारनं याची माहिती दिली. हिमकडा कोसळल्यानं ही घटना घडलेली होती. तर मना बद्रीनाथ धामपासून 52 किलोमीटर आणि देहरादून पासून 310 किलोमीटरवर आहे. त्याचमुळे हा प्रकार घडला.
उत्तराखंडच्या कर्णप्रयागजवळ डोंगरावरून मातीचा ढिगारा कोसळल्यानं ऋषिकेश बद्रीनाथ महामार्ग ठप्प झालाय. सततच्या पावसानं डोंगरावरील ढिगारा कोसळल्यानं हा महामार्ग बंद झालेला आहे. तर ज्योतिर्मठ, कोतवाली भागातील अनिमठ आणि पागल नाल्यासह अनेक ठिकाणी ढिगारा सुद्धा पडल्याचं बघायला मिळालं. वाहतूक अधिकारी मार्ग मोकळा करण्यासाठी आणि वाहतूक पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करतायत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी बचाव आणि मदत कार्यावर बारकाईनं लक्ष ठेवून आहेत. भारतीय हवाई दलाला वर्षाला 35 ते 40 लढाऊ विमानांची गरज आहे. मिराज, MiG-29 आणि जगवार या जुन्या विमानांचा ताफा येत्या काही वर्षात टप्प्याटप्प्यानं बंद करावा लागेल. हवाई दल प्रमुख AP सिंग यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. येत्या 5 ते 10 वर्षात काही विमानांचा वापर बंद करावा लागल्यानंतर ही कमतरता आणखी वाढणार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच खासगी सहभागातून हवाई दलाला 12 ते 18 विमानं दरवर्षी मिळत असल्याचं सिंग यांचं म्हणणं आहे. बर्फ साचल्यानं जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद असेल. राष्ट्रीय महामार्ग बंद झाल्यानं जम्मू काश्मीर विभागातील जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला. शेकडो कार आणि ट्रक महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले होते. तर उधमपूरमधील गरनई परिसरात मोठी वाहतूक कोंडी सुद्धा झाली. राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत प्रवाशांनी प्रवास करू नये असा सल्ला वाहतूक पोलिसांनी दिलेला आहे. कॅगच्या अहवालानं दिल्ली सरकारच्या आरोग्य व्यवस्थेचा पर्दाफाश केलाय. अहवालामध्ये केजरीवाल सरकारनं कोरोना लसीकरणासाठी केंद्राकडून मिळालेले पैसे बराच काळ प्रलंबित ठेवल्याचं म्हटलं. तसंच आप सरकारच्या काळात रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता, ऑपरेशन थिएटर बंद असणं आणि औषधांचा तुटवडा असल्याचं उघड झालंय. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विधानसभेमध्ये सादर केलेल्या अहवालात कोरोना काळात झालेल्या गैरव्यवस्थापनाचाही उल्लेख केलेला आहे. बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या सी वोटर सर्व्हेनं मुख्यमंत्री नितीश कुमार आणि भाजपची चिंता चांगलीच वाढली आहे. सर्व्हेमध्ये नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेमध्ये मोठी घट झाली. नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाल्यानं भाजप नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा करणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय. बेरोजगारी आणि महागाई हा विधानसभेमध्ये मोठा मुद्दा असेल तर एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे निवडणुकीनंतर नितीश कुमार यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमधील सुकमात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 2 नक्षलवाद्यांना ठार करण्यात आलं. जंगलाच्या मध्यभागी नक्षलवाद्यांना सुरक्षा दलानं घेरलं. दोनही बाजूंकडून अधूनमधून गोळीबार सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या मोठ्या जमावाची माहिती मिळताच सुरक्षा दलाने ही कारवाई सुरू केली. सुरक्षा दल चकमकीच्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत. तर घटनास्थळावरून शस्त्र जप्त करण्यात सुद्धा आल्याचं बघायला मिळालं. उत्तर प्रदेशात संभलमध्ये रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली. संभल येथे 24 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर ही सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. हिंसा घटनेच्या संदर्भात जबाब नोंदवण्यासाठी न्यायिक आयोगाचं पथक सलग दुसऱ्या दिवशी PWD गेस्ट हाऊसमध्ये दाखल झालं. तर रमजानच्या पार्श्वभूमीवर जामा मस्जिद परिसरात सुरक्षा सुद्धा वाढवण्यात आलेली आहे. संभलच्या शाही जामा मशिदीच्या प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय घेतला. न्यायालयानं मशिदीमध्ये रंगकाम करण्यास मनाई आता केली आहे. मुस्लिम पक्षकारांनी मशिदीमध्ये रंगकाम करण्यास परवानगी मागितलेली होती. पुरातत्व विभागाच्या वतीनं मशिदीमध्ये रंगकाम करण्यास आक्षेप घेण्यात आला होता. रंगकाम करण्याऐवजी ASIच्या निगराणीखाली मशिदीमध्ये स्वच्छता करावी असं न्यायालयानं सुनावणीवेळी स्पष्ट केलंय. जामा मशिदीच्या सर्वेक्षणादरम्यान 24 नोव्हेंबर 2024 रोजी गोंधळ निर्माण झालेला होता. मध्य प्रदेशमधील होळकर विज्ञान महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह 150 जणांना कोंडल्याचं उघडकीस आलं. होळी सणानिमित्त आयोजित केलेल्या होळकर होळी महोत्सवाला मुख्याध्यापकांनी नकार दिल्यानं हा प्रकार घडला. विद्यार्थ्यांनी होळीनिमित्त DJ आणि रेन डान्सचं आयोजन केलेलं होतं. या कार्यक्रमासाठी 150 रुपये प्रवेश शुल्क ठेवलं गेलं होतं. मात्र महाविद्यालयानं कार्यक्रमाला नकार देताच विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकांसह 150 प्राध्यापकांसह कर्मचाऱ्यांना हॉलमध्ये कोंडल्याचं बघायला मिळालं. मध्य प्रदेशच्या शिवपुरीमध्ये एका 5 वर्षीय चिमुरडीवर तिच्या शेजारी राहणाऱ्या किशोरवयीन आरोपीनं बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना 22 फेब्रुवारी रोजी घडली असून पीडित मुलीवर ग्वाल्हेरच्या एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. येथे ती मृत्यूशी झुंज देते. या अल्पवयीन पीडितेला शरीरातील अंतर्गत अवयवांना जखमा तसेच गुप्तांगाला 28 टाके अशा अनेक जखमा असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. आरोपीनं नशेत मुलीवर अत्याचार केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
देशातील नागरिक आरोग्य विमा पॉलिसीसाठी दरमहा तब्बल 10,000 कोटी रुपयांचं शुल्क भरतायत। एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या 10 महिन्यात नागरिकांनी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम भरली। त्यात 10% वाढ सुद्धा झालेली आहे। एप्रिल ते जानेवारी 2023 या कालावधीत नागरिकांनी आरोग्य विमा शुल्कापोटी 90,785 कोटी रुपये भरलेले होते। यंदा त्यात 1.7 लाख कोटी रुपयांपर्यंतची वाढ झाली। गेल्या वर्षी विमा शुल्कात 20% वाढ झालेली होती। यंदा वाढीची गती 10% घसरलेली आहे। टॅटूच्या शाईवर बंदी आणण्याचा सध्या कर्नाटक सरकारचा विचार आहे। इडली बनवताना आणि पार्सल देताना प्लास्टिकचा वापर होतो आणि त्यामुळे प्लास्टिकच्या वापरावर आता कर्नाटक सरकारनं बंदी घातलेली होती। आता सरकारनं टॅटूसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये हानिकारक रसायन असल्याचं सांगत त्यावर सुद्धा बंदीचा विचार सुरू केलाय।